मित्रांनो, जय भीम. भास्कर सुमन यांनी लिहिलेल्या भारतीय संविधानाचे जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि लोकशाहीचे विचार वैभव यातील अत्यंत महत्त्वाचं चॅप्टर चार्ल्स डार्विन यांच्याबद्दल आहे. आणि या एपिसोडमध्ये आपण त्यांचा शेवटचा प्रवास कसा झाला त्याबद्दल त्याचा आढावा घेणार आहोत. तर बघूया त्यांचा शेवटचा प्रवास. शेवटचा श्वास. पृथ्वीला प्रदक्षिणा घालून परत आल्यानंतर डार्विन हा लग्नाच्या बेडीत अडकला. त्याने त्याची भाची एम्मा वेजवूड या कन्येशी विवाह केला. त्याला 10 मुले झाली. त्याने एका खेड्यात घर खरेदी केले. त्याच्या सभोवताल विस्तृत अशी बाग होती. त्याला कधी पोटासाठी काम करण्याची गरजच भासली नाही. त्याच्या वडिलांनीच त्याच्या पिढ्यानपिढ्या घरी बसून खातील एवढी धनसंपदा अर्जित करून ठेवली होती, किंवा आपल्या उज्ज्वल प्रतिभेची आणि अपूर्व बुद्धिमत्तेची करामत दाखवू शकतील अशी सोय त्यांनी करून ठेवली होती. लग्नाच्या किंचित अगोदर त्याची प्रकृती बरीच खालावली होती. ती कधीच सुधारली नाही. तो जवळजवळ 40 वर्षे आजारासारखाच जगला, पण त्याने माघार घेतली नाही. त्याने एकट्याने 10 माणसा इतके परिश्रम घेतले. डार्विनची पत्नी एम्मा ही अत्यंत शालीन, दयाळू आणि थोर स्त्री होती. डार्विनने तिला अतिप्रेमळ आणि अत्युत्तम अशी संज्ञा दिली होती. अशी प्रेमळ पत्नी लाभल्यामुळेच मी हे अभूतपूर्व कार्य करू शकलो. मी हे जे काही थोडेफार करू शकलो याचे खरे श्रेय तिला जाते, असे डार्विनने तिच्याबद्दल गौरवोद्गार काढले आहेत. तो नेहमी आजारी पडायचा, परंतु त्याची पत्नी काही कटकट न करता त्याची शुश्रूषा करायची. कधी तिने आदळआपट केले नाही, कधी रागही केला नाही. ती त्याला उत्साह आणि ऊर्जा द्यायची, पण कधी टोचून बोलत नसे. ती त्याच्याकरिता असलेल्या प्रयोगाशी परिचित राही. मुद्रित शोधनाच्या कार्यात ती अधिकच लक्ष देत असे. त्याला कधी शारीरिक वेदना होताना पाहून ती त्याची मोठ्या प्रेमाने आणि कनवाळूपणाने शुश्रूषा करायची. डार्विन कधी विनोदाने तिला म्हणायचा, तुझ्याकडून शुश्रूषा करून घेण्यासाठी कधी आजारी पडणेही बरे. दोघांचे परस्परावर खूप प्रेम होते. एका यशस्वी पुरुषाच्या मागे पत्नीचा हात असतो असे म्हणतात ते हेच का? डार्विन दाम्पत्याने अनोन्य प्रेम गुण हे त्यांच्या मुलांच्या स्वभावात पूर्णतः उतरले होते. पूर्णपणे विकसित अशा जीवांचे ते कुटुंब होते. त्यांचे संवर्धन फारच उत्कृष्टपणे आणि आदर्शपणे झाले होते. ती मुले आदर्श संस्कार, आनंद, सौम्यता आणि अनोन्य आदर अशा सुखद वातावरणात वाढली होती. आणि आदरभाव म्हणजे काय? दुसऱ्यांच्या भावनांची सहानुभूतीपूर्वक जाणीव, सानुकंप विचार म्हणजे सद्भाव, आदरभाव. डार्विनच्या चारित्र्याची ही गुरुकिल्ली होती. वयाच्या 72व्या वर्षी त्याने लंडनला शेवटची भेट दिली. आपल्या एका मित्राच्या घरी शिरत असता त्याला मूर्छा आली, परंतु त्याने कसाबसा स्वतःला सावरलं. त्याचा मित्र हा बाहेर गेलेला होता. तरी त्याच्या आचार्याने त्याला आत या ना असे मोठ्या आदराने म्हटले, परंतु बटलरला कशाला उगीच त्रास म्हणून तो धडपडत बाहेर गेला आणि गाडीची वाट पाहू लागला. पुढे 3 महिने जात नाही तोच 7 मार्च 1882 साली निसर्गाधीन झाला. संपूर्ण जीवसृष्टीवर भरभरून प्रेम करणारा बुद्धप्रेमी युग प्रवर्तक डार्विन काळाच्या पडद्याआड गेला. हा योगायोगच म्हणावा लागेल की अवघ्या 9 वर्षात म्हणजे 14 एप्रिल 1891 रोजी भारतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या युग प्रवर्तक महापुरुषाचा जन्म झाला. निसर्गाने भारत भूमीच्या उंदळीत एका धुरंधर युग प्रवर्तकास जन्मास घातले. निसर्ग हा आपल्या कृतीतून बोलत असतो, मात्र त्याची भाषा समजून घेण्याची गरज आहे. डार्विन बनवून निसर्गाशी मुक्त संवाद साधला जाऊ शकतो. निसर्ग ही स्वतंत्र व सार्वभौम अशी बलाढ्य शक्ती आहे. निसर्ग नियमांची पायमल्ली करणारे संपून जातात. तो अहंकाराची मस्ती जिरवतो. तो धन्यवाद मित्रांनो. आपण इथेच थांबूया. पाहूया पुढच्या भागात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि डार्विन.